नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या आहे 1 जानेवारी 2024, म्हणजे नवीन वर्षातील पहिला दिवस. नवीन वर्ष म्हटलं की नवीन आशा, नवीन आनंद, नवीन इच्छा या आपल्या मनात असतात. आपल्याला असं वाटतं की नवीन वर्ष हे माझ्यासाठी खूप चांगलं जावे, नवीन वर्षामध्ये खूप प्रगती व्हावी, अशी प्रत्येकाला वाटत असतं. नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची खूप प्रगती व्हावी आणि आनंद मिळावा, असं प्रत्येक व्यक्तीची इच्छासुद्धा असते. माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या कुटुंबावरती वर्षभर राहो. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण आपल्या मित्रांबरोबर आणि आपल्या नातेवाईकांबरोबर आयुष्यात प्रगती, आनंद आणि शांती मिळो अशी शुभेच्छासुद्धा देत असतात. त्याचबरोबर काही लोक धार्मिक स्थळांना जाऊन, म्हणजे मंदिरात जाऊन पूजा अर्चनासुद्धा करतात किंवा काहीतरी संकल्प करून दिवसाची सुरुवात जी आहे तिथे करत असतात. असं म्हटलं जातं की जर नवीन वर्षाचा पहिला दिवस हा चांगल्या पद्धतीने जर सुरू केला तर संपूर्ण वर्ष हे चांगलं जातं. म्हणून आपल्याला या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती खूप चांगली करायची आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, जेणेकरून आपण वर्षभर लवकर उठण्याचा प्रयत्न करू. यामुळे सकाळी उद्या लवकर उठून अंघोळ करायची आहे, आपल्या देवघरात पूजा करायची आहे. त्याचबरोबर उद्या एक नारळ घेऊन हनुमानाच्या मंदिरात जाऊन संकट दूर करणारी देवता मानली जाणाऱ्या हनुमानाला आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. त्यांच्या मंदिरात जाऊन एक नारळसुद्धा तुम्ही आवर्जून तिथं त्यांना अर्पण करायचा आहे. उद्या सोमवार आहे, तर शंकराच्या मंदिरात सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन करू शकता. या दिवशी आपल्याला चुकूनही भांडण करायची नाही. त्याचबरोबर घरात सुद्धा कुठल्याही प्रकारचा क्लेश करायचा नाही, कोणाशी खोटं बोलू नका. अगदी चांगल्या गोष्टी या नवीन वर्षाची आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो आपल्याला उद्या संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती, आपल्या घरावरती राहील आणि यामुळे आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची, आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. नवीन वर्ष हे आपल्या सगळ्यांना खूप चांगले जाईल. यासाठी मी अगदी छोटे छोटे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, पहिला उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला सोमवार आहे, तर आपल्याला काय करायचे आहे, आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगावरती आपल्याला पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेक केलेले पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचे आहे, जेणेकरून भोलेनाथाचा वास जो आहे तो आपल्या घरामध्ये कायम राहील. घरात नकारात्मक शक्तीही दूर होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीही कायम स्थिर राहील आणि पैसा येऊ लागेल. तर पहा, हा एक उपायसुद्धा आपण उद्या सकाळी करायचा आहे. यानंतर काय करायचे आहे, दुसरा उपाय, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकुवाने लक्ष्मीची पावलं जी आहे ती आपल्या प्रवेशद्वारावरती आपल्याला काढायची आहे. बाहेरसुद्धा तुम्ही रांगोळी काढून लक्ष्मीची पावले काढू शकता. त्याचबरोबर स्वस्तिक हे आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला काढायचे आहे. असं केल्याने वर्षभर माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावरती राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते. यासोबत तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीनुसार छोटीशी गोष्ट आवर्जून दान करायची आहे. मग त्यात तुम्ही थोडेसे पैसे दान करू शकता व्यक्तीला, किंवा दूध, दही, तूप, साखर किंवा पांढरे कपडे, शंख यासारख्या वस्तू ज्या आहे तर त्या तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायच्या आहे. असं केल्याने तुमच्यावर वर्षभर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे, एक दिवा तुम्हाला उद्या संध्याकाळी लावायचा आहे. तर तुम्हाला काय करायचे आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, म्हणजे पणती स्वच्छ धुवून काढायची आहे, दुहेरी वात करून लावायची आहे. वात एक तर शुद्ध गाईच्या तुपात तुम्हाला टाकायची आहे आणि हे जो दिवा आहे तो दिवा आपल्याला केळीच्या झाडाजवळ जाऊन लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचा एक मंत्र म्हणायचा आहे
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल, किंवा तुम्हाला इतर कुठलाही मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्ही जप केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी तर केला तर यामुळे तुमच्या कुंडलीतील बृहस्पती हा बलवान होईल आणि तुम्हाला धन, सुख, करिअरमध्ये तुम्हाला लाभच होईल. यामुळे केळीच्या झाडाजवळ तुम्ही हा जो दिवा आहे तो आवर्जून लावा. त्याचबरोबर बघा, जीवनातील कोणतेही उपासना किंवा कार्य गुरु आणि पालकांच्या आशीर्वादाशिवाय यशस्वी होत नाही. तर पहा, आपल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोणतेही कार्य करण्यापूर्वी किंवा कोणतेही काम आपल्याला करायला जायच्या अगोदर आपल्याला आई वडिलांचा आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद हा घ्यायलाच हवा. तो कधीही विसरायचा नाही. आई वडिलांच्या पाया पडा आणि आपले गुरु जसे की आता स्वामी समर्थ आहेत तर हे सुद्धा तुमचे गुरु आहे, यांचा आशीर्वाद घ्यायला विसरायचं नाही. आणि यानंतर आपल्याला कोणतीही महत्त्वाची कामं किंवा महत्त्वाच्या गोष्टी या करायला जायचं आहे. यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न राहते आणि कधीही आपल्याला पैशाची कमतरताही भासत नाही. तर बघा, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 ते 3 छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्हाला आवर्जून करायचे आहे. असा हा एक दिवा तुम्हाला सुद्धा आवर्जून लावायचा आहे. आता ज्या घरी केळीचं झाड नाही तर बेलाच्या झाडा असेल तर बेलाच्या झाडाखाली जरी हा तुम्हाला उपाय करायचा असेल तरीही चालेल. तुळशी ही प्रत्येकाच्या घरी असते तर असा दिवा तुम्ही तुळशीपाशी सुद्धा लावू शकता. परंतु ज्या घरी केळीचं झाड आहे, घराजवळ आहे, तर त्यांनी तिथे लावा. ज्यांच्या इथे नाही त्यांनी बेलाच्या झाडाखाली किंवा तुळशीच्या झाडाखाली सुद्धा, शमीच्या असेल तर शमीच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हे दिवा लावू शकता. माता लक्ष्मीची कृपा ही वर्षभर टिकून राहण्यासाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची व प्रगती होण्यासाठी हा एक असा दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.